नमस्कार. चला तर आज आपण मूग टाकून खिचडी बनवणार आहोत. हिरवे मूग मी भिजत घातले होते आणि ते मी आता भातामध्ये टाकणार आहे. खिचडी आपण नेहमी डाळ टाकतो, पण आज मी हिरवे मूग टाकणार आहे. चला तर आता मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्यासाठी मी 3 टोमॅटो कापलेत मोठी मोठी. 1 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत. कांदा, बटाटा, शिमला मिरची, गाजर, आपली गावरान मिरची आणि 1 कांडी लसूण घेतलेला आहे निवडून, आणि 1.5 ग्लास म्हणजे अर्धा किलो तांदूळ मी घेतलेले आहेत. बासमती राईस आहे, मी तो भिजत घातलेला आहे. 10-15 मिनिटे झालेले आहेत तांदूळ घालून भिजायला. चला तर आता आपण पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे. आता कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. कढीपत्त्यामुळे खिचडीला छान वास येतो आणि टेस्ट पण छान लागते. चला तर आता जिरे मोहरी टाकून देऊया आपण. छानसं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता मी लसूण टाकून दिलेला आहे, कारण तेलामध्ये चांगला लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरी छानसं आपण परतून घेणार आहोत. आणि कांदा, हळद, कांदा आपल्याला छानसा परतून घ्यायचा आहे. तर लगेचच आपण टोमॅटो टाकणार आहोत. उन्हाळा असल्यामुळे मी जास्त टोमॅटो आणि कांदा वापरते, कारण त्याने खूप थंड थंड वाटतं. सिम टाकलंय, बटाटा पण टाकून घेतलेला आहे मी. आता सर्व एकत्र टाकले. तर छानसं मिक्स करणार आहे मी तेलामध्ये. तर मूग टाकून दिले. मूग टाकल्याच्या नंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा किती छान हिरवगार झालेलं आहे आपले खिचडीचं. तर तांदूळ भिजून झालेले आहेत, 15 मिनिटे झालेले आहेत. मी पाणी टाकून आता तांदूळ टाकून घेते. सर्व बाजूने आपल्याला हलकसं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले तांदूळ मोडणार नाहीत. मीठ टाकून घेतलंय मी. 1 ते 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. अलगद मिक्स करायचं आहे आपल्याला. इथे मी 2 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण पहिलेच आपले तांदूळ भिजलेले असल्यामुळं जास्त पाणी लागत नाही. आता झाकून ठेवते फक्त 15 मिनिटे. बघा झाला आपला भात. किती छान भात झालेला आहे आपला, मोकळा सळसळीत.
खूपच सुंदर झालेला आहे. दिसायला छान आणि खाण्याला पण छान लागेल. बघा किती मोकळा तांदूळ झालेला आहे आपला. हलक्या पद्धतीने हलवायचा आणि बारीक गॅस करून झाकून ठेवायचा, म्हणजे आपला भात छान होतो. तुम्ही बघू शकता हिरव्या मुगाची खिचडी. तर मी सर्व करते. मुलायम पण झालेले आहे आणि आपला एकही तांदूळ मोडलेला नाहीये. अशा प्रकारे तुम्ही पण करा. तुम्हाला जर माझा मुगाचा भात आवडला असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका. तुम्ही पण बनवून खा.